तर कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करा असं भुजबळांनी म्हटलं, तर कागदपत्रांवर हातानं मराठा कुणबी लिहिलंय असं भुजबळ म्हणताय। खोट्या नोंदींचा शोध घेण्यासाठी दुसरी समिती स्थापन करा, खोटी प्रमाणपत्र शोधण्याची छगन भुजबळांनी मागणी केली। तर नोंदी म्हणून खोटे पुरावे दिले जातात असा आरोपही आता भुजबळ यांनी केलेला आहे। की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे, तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण, दुसऱ्या न्यायमूर्तीची, त्यांना हे काम देऊया की ही समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असतील ते शोधा आणि थांबवा। आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या या गोष्टींचं सगळं संरक्षण करणं। त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो, हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी याचा विचार करावा। फोडतोड कशी कशी होते आहे ते त्यांनी दाखवलं। तर आमचं या ठिकाणी एवढंच आजच्या बैठकीत ठरलं की कुठलंही डॉक्युमेंट जात सर्टिफिकेट देताना, कास्ट सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोर्जरी डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये। जे नियमानी आहे, इथे मराठा कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे, अशी चर्चा या ठिकाणी झाली। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, ठीक, हे आरक्षण तुम्हाला पाहिजे आहे। 10% आरक्षण जे मिळालं मराठा समाजाला ते नको आहे का? त्याच्या अगोदर दुसरं 10% आरक्षण EWS, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय, ते नको आहे का? ओपनमध्ये सुद्धा तुम्ही होतात 50%, ते तुम्हाला नको आहे का? याचं उत्तर मला काही सुजाण व्यक्तींनी द्यावं असं मी म्हटलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।